वंजारी आणि मराठा जातींमध्ये महिलांचे कपडे फाडेपर्यंत पेटलंय, इतकं पेटलंय की हिंदू मुसलमानांच्याही पलीकडे जाऊन या वंजारी आणि मराठा जाती एकमेकांच्या उभे ठाकल्या आहेत. मी जरा तिखट बोलणार आहे. चूप राहण्याचा माझा मिजाज नाही, मी बंडखोर आहे, त्याला विलाज नाही. अनेकांना राग येऊ शकतो, तो त्यांनी त्यांच्या घरी ठेवावा. मात्र तिथली वस्तुस्थिती, तिथलं ऐतिहासिक भूगोल आणि तिथला घटनाक्रम आणि एकंदर राजकारण, राजकीय पोळ्या या सगळ्यावर बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. लोणार बुलढाणा जिल्ह्यातला तालुका आहे. लोणार हे जगप्रसिद्ध आहे. तिथं उल्कापात झालेला आहे, सरोवर निर्माण झालेलं आहे. मात्र इथल्या लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्ती अभावी ते पर्यटन जागतिक स्तरावरच असताना, जगप्रसिद्ध असताना पर्यटन पाहिजे त्या प्रमाणात डेव्हलप झालं नाही. त्या ठिकाणी पर्यटक येत नाहीत. परिणामी त्यात आमचा तोटा झाला. त्या ठिकाणी आम्ही रोजगार निर्माण करू शकलो नाही, आमची डेव्हलपमेंट करू शकलो नाही. ते जे लोणारहून आपण निघतो, चिखलामध्ये लागतो आणि पुढं छत्रपती शिवाजी महाराजांचं मामकुळ मासाहेब जिजाऊंचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते सिंदखेड राजा आहे. ते सुद्धा लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्ती अभावी डेव्हलप झालं नाही, रोजगार निर्माण झाला नाही, पर्यटनामध्ये आम्ही पुढे गेलो नाही, तो रेव्हेन्यू आम्हाला मिळवता गेला नाही. हे आमच्या लोकप्रतिनिधीचा पाप आहे, पाप. पण विषय असा आहे की लोणार तालुक्यातील चिखला जे गाव आहे, ते चिखला गाव भलेही लोणार तालुक्यामध्ये असेल, भलेही बीबीच्या पोलीस स्टेशन अंतर्गत असेल, मात्र ते चिखला गाव सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. त्या चिखला गावाची लोकसंख्या जातीनुसार अशी आहे की तिथं वंजारी समाज प्रधान आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात वंजारी जातीची संख्या त्या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर मराठा जातीची संख्या आहे, एससी जातीची आहे, 18 पगड जातीची संख्या आहे. त्या ठिकाणी महादेव मंदिर समिती किंवा ते प्रांगण आहे. त्या ठिकाणी 15 दिवसापूर्वी छत्रपती शिवरायांचं स्मारक रात्रीच मराठा समाजाच्या लोकांनी लावलं. ते लावल्यानंतर गावकऱ्यांनी आणि मेजॉरिटी असलेल्या वंजारी जातीच्या लोकांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. विरोधाचं कारण की मी आज सकाळी वंजारी समाजातल्या लोकांशी सुद्धा चिखल्यातल्या बोललोय आणि मराठा समाजातल्या सुद्धा बोललोय. तर त्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही त्या ठिकाणी पुतळ्याला विरोध नव्हता, तर त्या ठिकाणी लग्न लावण्यासाठी मंडप टाकता येणार नाही, अशा पद्धतीचे काही कारण समोर ठेवण्यात आले. काही संकुचित कारण सुद्धा असू शकतात, त्यातनं हा वाद निर्माण झाला. त्या ठिकाणी पुतळा लावला होता, शिवजयंती आली, शिवजयंती साजरी झाली आणि दुसऱ्या दिवशी त्या पुतळ्याला चौथरा करण्यासाठी काहीतरी मटेरियल आणलं होतं फाउंडेशन करण्यासाठी, आणि मग ते तुम्ही इथं करू नका, परमिशन नाही, XYZ असा वाद निर्माण झाला. सरपंचानं उडी घेतली, सरपंचाचे फॉलोअर त्या ठिकाणी आले, मेजॉरिटी वंजारी लोक त्या ठिकाणी आले, इकडे मराठा लोक सुद्धा पेटून उठले, दोन जाती पेटल्या, भांडणं झाले. आणि या भांडणामध्ये आमची भगिनी असलेली संजीवनी वाघ, हिचे कपडे फाटेपर्यंत तिला मारण्यात आलं. जेव्हा ते व्हिडिओ व्हायरल झाले आणि महाराष्ट्रामध्ये 2 जाती पेटलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या, मला खऱ्या अर्थानं दुर्दैव वाटतं की मासाहेब जिजाऊंचं जन्मस्थळ काही किलोमीटर असणाऱ्या त्या सिंदखेड राजा जवळचं हे चिखला गाव, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून हे जर भांडणं होत असतील आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मायेच्या मानेने साळी चोळीचा त्या ठिकाणी हे देऊन वापस पाठवणारा राजा, अरे आपल्या देव देश धर्मापेक्षाही, देवाऱ्यातल्या देवापेक्षाही जास्त स्त्रीला पूजणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आणि त्या शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये त्याच शिवछत्रपतीच्या स्मारकाबद्दल जर का एखाद्या महिलेचे कपडे फाटेपर्यंत तिला मारहाण होत असेल, तर काय आम्ही डोक्यात घेतलेत का शिवराय? फक्त डोक्यावर घेऊन नाचतो आहोत काय आम्ही? संजीवनी वाघ कोण आहे? तर ती भगिनी आहे, एक शिवप्रेमी म्हणून तिची सध्या ओळख असली तरी सुद्धा ती शेतकरी चळवळीमध्ये ऍक्टिव्ह असणारी एक कार्यकर्ती आहे. एक चांगला शेती चळवळीचा तिचा अभ्यास आहे. एका मोर्चामध्ये संजीवनीताई, मी, सिद्धार्थ खरात, आमदार जे मेकर लोणारचे आहेत, सिंदखेड राजाला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीच्या मोर्चामध्ये, ते व्हिज्युअल मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे. ही संजीवनी वाघ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कार्यकर्ती सुद्धा आहे. आणि मग सगळा वाद निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटायला लागले आणि तरुणांचे स्टेटस आम्हाला बघायला मिळाले. वंजारी जातीतले तरुण असेल, मराठा जातीतले तरुण असेल, बाप तो बाप रहेगा, काय करता करून घ्या, उखाड दिया, अशा पद्धतीचे स्टेटस. अरे कशासाठी? अरे हिंदू म्हणून सगळे एकत्र येऊन शिवजयंती साजरी करता. सगळ्यांनी 18 पगड जातीसाठी त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं आणि ते करत असताना तुम्ही वाटून घेता, महापुरुषांची वाटणी करता.
समाजाची चटणी करता? कुणी दिला तुम्हाला हा नैतिक अधिकार? भाजप नेत्या चित्रवाग काय म्हणतात बघा. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीवरनं 2 गटांमध्ये वाद झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. चित्राताई, 2 गटामधले भांडण नव्हते, 2 जातीमधला हा वाद होता आणि 2 जातीमधल्या वादाला कोण हवा पाणी घालतंय हे महाराष्ट्राला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि समाज म्हणजे काय? 18 पगड जाती जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाज होतो. ह्या जाती आहेत, मराठा ही जात आहे, वंजारी ही जात आहे, साळी माळी आगळी कोंडाई भंडारी या जाती आहेत. आणि या सगळ्या जाती एकत्र करून प्रत्येक जातीला प्रतिनिधित्व देण्याचं काम, त्याच्यातली लिडरशिप डेव्हलप करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये करून दाखवलेलं आहे. महापुरुष कोण्या एका जातीचे नसतात, ते एकाच वेळेस सगळ्या जाती धर्माचे असतात. अलीकडेच हे वातावरण का निर्माण झालंय? प्रत्येक जातीचा एक मसीहा जन्माला आलेला आहे, त्याच्या मागे संपूर्ण जात पलटी आहे. परंतु या ठिकाणी लोकशाहीमध्ये विजय नसलेल्या चेहऱ्याला संधी मिळते आहे का? जातीच्या आधारावर मंत्रिमंडळामध्ये सुद्धा प्रतिनिधित्व सध्याच्या मंत्रिमंडळात आहे. प्रत्येक नेता बघा मंत्रिपदावर बसलेला, त्याची जात बघा, त्याच्या जातीच्या मागचं त्याचं सगळं ते वातावरण बघा. कशाला विकास होणार आहे आमचा? आमचा मित्र आहे स्वप्नील चौधरी, कवी आहे. त्यांनी चल दंगल समजून घेऊ नावाची कविता इथं तंतोतंत लागू होती. काय म्हणतात ते बघा. आदेश आले, अफवा आल्या, रंगीबेरंगी झेंडे आले, कळपासोबत गेंडे आले आणि दगडासोबत धोंडे आले. धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले. दंगल पेटली, घर पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले. गाड्या तुटल्या, काचा फुटल्या आणि यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? माय, बाप, बहीण आणि भाऊ. चल दंगल समजून घेऊ. आज जे जेलामध्ये गेलेत 25-30 जण, त्यांना कुठला नेता वाचवायला येणार नाहीये. त्यांना त्यांची माय, बाप, बहीण, भाऊ हे रक्त आटून रडू रडू त्यांच्या जामिनासाठी त्या ठिकाणी पडणार आहेत. कधी कधी सुधारणार आमची लोक, कधी येणार आमच्या धडावर आमचं डोकं. हे जरा समजून घ्या, महापुरुष उमजून घ्या. याच्यात काही पडलेलं नाहीये. सामान्य माणसाचं मरण होतंय. चंद लोकांचं राजकारण होत असलं तरी सामान्य तुमच्या आमच्या सारख्या सामान्य घरातल्या पोरांच्या आता नोकरीच्या वांदे झाल्यात, शिक्षणाचे वांदे झालेत, देशोधडीला ते लागलेत. कुणामागे फिरतोय आपण? काय करतोय आपण? हा जो राजकारणासाठी, राजकीय पोळ्या भरण्यासाठी आमच्या जातीचा, आमच्या नवतरुणांचा बळी दिला जातोय, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. वंजारी समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर समाज असतील, अरे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आज असा खितपत पडलाय, जाती जातीमध्ये विभागलाय. आमच्या तरुणांची टाळकी फुटताना, त्यांचं आयुष्य, करिअर बर्बाद होताना आम्हीच पुढे येऊन बघतो आहोत. आज सकाळी माझं श्री अशोक बांगर, मुद्दामून त्यांच्या जातीचा मला उल्लेख करावासा वाटतो, करायची गरज नाही पण इथं संदर्भ देणं गरजेचं आहे. अशोक बांगर हे ख्यातनाम शिवव्याख्याते आहेत. त्यांचं शिवव्याख्यान सुरू असताना अंगावरती शहारा आल्यानंतर जोपर्यंत ते व्याख्यान देत असतात तोपर्यंत शहारा जात नाही, दणानून सोडतात. अशा पद्धतीने ते शिवराय मांडतात. वंजारी समाजातलाच एक माणूस आहे. विठ्ठल कांगणे सारखा माणूस सर्वसमावेशक आहे. विलास बडे सारखा माणूस सर्वसमावेशक आहे. मराठा समाजातले अनेक लोक आहेत जे सर्वसमावेशक आहेत, या चळवळी घेऊन पुढे चाललेले आहेत. या सगळ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे. विचारी लोकांनी पुढे येऊन येणारी पिढी वाचवणं गरजेची आहे. नाही तर बर्बाद झाल्याशिवाय तुम्ही आम्ही राहणार नाही. कारण की बहुजनांनो एकमेकांची टाळकी फोडत राहा आणि आम्हाला मात्र सत्तेचा मलिदा खाऊ देत राहा. हेच धोरण सध्या चालू आहे. तोडाफोडा राज्य करा, इंग्रजांचीच नीती आता सुद्धा वापरली जाते आहे. इंग्रजांनी फक्त काळे किंवा भारत पाकिस्तान केलं आणि हे त्या ठिकाणी जाती जातीमध्ये पेटवत आहे. चिखला हे गाव सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात येतं. मतदारसंघाचे सध्याचे आमदार आहेत श्री मनोज कायंदे. मनोज कायंदे यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट देऊन त्यांनी सांगितलं की जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशा समाजकंटकामुळे जात बदनाम होता कामा नये आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आव्हान सुद्धा केलं. ऐका तुम्ही. मंडळीवर जो काल भ्याड हल्ला त्या ठिकाणी झाला त्याचं समर्थन मीच तर काय तर कोणीच त्या ठिकाणी या पूर्ण परिसरामध्ये त्या ठिकाणी करू शकत नाही. माझा एकच विनंती संपूर्ण प्रशासनाला त्या ठिकाणी मी कालपासून पाटलांना त्या ठिकाणी बोललो होतो. सकाळी संजीव भाऊ गायकवाड साहेबांना बोललो, रात्री
नरभोचा फोन येत होता, परंतु माझा फोन त्यांचा लागला नाही. प्रतापदादा साहेबांशी बोललो, शिंदे साहेबांशी बोललो आणि सगळ्यांना म्हटलं आपण कुठेतरी शांततेची बैठक या ठिकाणी घेतली पाहिजे. आता या ठिकाणी श्वेताताई महाले पाटील यांनी भेट दिली आमदार चिखली विधानसभाच्या. त्यानंतर त्यांनी संजूभाऊ गायकवाड हे सुद्धा आले होते. मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी आले होते. म्हणजे वाद किती विकोपाला जातो. मनोजदादांना मला विनंती आहे की आपण पुढाकार घ्यावा आणि या दोन जातीमध्ये जी तेढ निर्माण झाली याच्यामध्ये सलोखा आणण्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करावेत. त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब माजी मंत्री आहेत. या मतदारसंघाचं त्यांनी 20-25 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. अन्य शशिकांत नाना खेडेकर त्यांनी सुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे. श्री तोताराम कायंदे साहेब यांनी सुद्धा या मतदारसंघाचं दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलेलं आहे. या सगळ्या लोकांची नैतिक जबाबदारी आहे की हा मतदारसंघ, या मतदारसंघातला जातीय सलोखा हा टिकला पाहिजे आणि एकमेकांच्या बांधाला बांध असलेले हे जाती ह्या एकमेकांसोबत गुन्ह्या गोविंदानं नांदल्या पाहिजेत. टाळी एका हातानं वाजत नाही, दोन हातानं वाजते. एका साईडनं गलती नाही, दोन्ही साईडनं गलती होत असते. त्यामुळे दोघांनी समोपचाराची भूमिका घेणं गरजेची आहे. अरे एक काळ होता की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंडे देशमुखांची मैत्री होती. विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे यांच्या मैत्रीचे किस्से म्हणजे भर स्टेजवर आपापल्या पक्षाच्या कार्यक्रमात मैत्रीच्या मैफिली एकेकारी रंगत होत्या. आणि कसा सलोखा होता तो सलोखा गेला कुठं? चंद लोकांच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी तरुणांना आयुष्याची बर्बादी करू नका. विचारी लोकांनी समोर या. हा महाराष्ट्र वाचवा. जी आमची भगिनी आहे संजीवनी वाघ, ती शेतकरी चळवळीतली भगिनी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारी भगिनी आहे. तिच्यावरचा अन्याय शेतकऱ्यावरचा अन्याय आहे. तिला न्याय मिळाला पाहिजे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई झाली त्याच्यानंतर जातींमध्ये सलोखा सुद्धा आला पाहिजे. सर्वांनी पुढे येऊया, सलोखा निर्माण करूया, हा महाराष्ट्र वाचूया. शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार वाचूया. धन्यवाद. जय शिवराय.